तुम्हा सर्वांचं डायवर वाईफ ब्लॉगमध्ये स्वागत आहे। चला तर आज रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे, एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। तर आज आपल्याला बनवायचं आहे फ्राईड राईस। इथे माझ्याकडे सकाळचा भात उरलेला होता, जसं तसं आज कुणी खाल्ला नव्हता म्हणून मी इथे कांदे घेतलेले 2 लांब पातळ चिरून। तर इथे आता आपल्याला कांदे परतून घ्यायचे ते छान। इथे मी मोठी कढई घेतली, मोठ्या कढईत छान परतता येतं म्हणून मी मोठ्या कढईमध्ये परतून घेत आहे। एकदम लांब पातळ बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घेतलेली एक पातळ चिरून। कांदा छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, इथे एक मोठ्या आकाराची मी शिमला मिरची तशीच कांदा चिरला तशीच बारीक पातळ चिरून घेतलेली आहे। शिमला मिरची आणि कांदा दोन्ही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। आणि नंतरला आपल्याला टाकायचे इथे कोबी। ते इथे मी हा एक पाव किलो कोबी घेतलेला आहे, तोही सेम चिरून घेतलेला आहे एकदम पातळ। कांदा, शिमला मिरची आणि कोबी 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कारण भात शिजवताना मी मीठ टाकलेलं होतं म्हणून जास्त मिठाचा वापर केलेला नाही आहे। एकसारखं 5 मिनिटं आपल्याला छान थोडंसं कोबी, शिमला मिरची, कांदा परतून द्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे। हे पहा परतत आलेलं आहे। आपलं कोबी वगैरे शिजलेला आहे। तर आता आपल्याला टाकायचे मी ते मसाले टाकायचे। ते इथे फ्राईड राईस मसाला टाकणार आहे मी। चिंग शेजवानचा फ्राईड राईस मसाला आहे, इथे 2 ते 3 चमचे आपल्याला मसाला टाकायचा आहे। आणि आपल्याला सॉस टाकायचे ते थोडेसे। माझ्याकडे थोडीशी शेजवान चटणी होती, ती मी थोडीशी टाकून घेत आहे। एक अर्धा चमचाच होती, जास्ती नव्हती। ते त्याच्यात छान मस्त परतून घ्यायचेत आणि इथे थोडीशी आपण सॉस टाकून घेऊयात। इथे मी सोया सॉस टाकत आहे 1 चमचा। 1 ते 2 चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉसचे वापर करू शकता। इथे चिली सॉस आणि सोया सॉस टाकलेला आहे मी। सर्व एकत्र छान परतून घ्यायचं आहे। नंतरला आपल्याला मोकळा केलेला भात टाकून घ्यायचा आहे आणि एक 5 मिनिटं छानपैकी भात मस्त एक वाफ काढून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे। मस्त असा फ्राईड राईस खूप छान बनतो, नक्की बनवून पहा अशा पद्धतीने फ्राईड राईस। एकसारखं सर्व भाज्या वगैरे मिक्स करून घ्यायचे भातामध्ये आणि एक 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची। कशी वाटली माझी फ्राईड राईसची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर या मग फ्राईड राईस खायला। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत।